राज्यामध्ये ठिकठिकाणी जो धरणं आहेत तिथला जो पाणी साठा आहे तो कमी झालेला आहे. आत्ता मी ज्या धरणामध्ये आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं डिंबे धरण. या साईडला जर पाहिलं आपण तर इथे आता हा जो धरणाचा पाणी साठा आहे तो अगदी 11% कमी झालेला आहे. यंदा जो उन्हाळा कडक होता त्याच्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की धरणामधला पाणीसाठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. मात्र अजून एक जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये ते म्हणजे इथे जो काही धरणाचा पाणीसाठा कमी झालाय त्याच्यामुळे जी गावं आहेत या धरणासाठ्यात दडलेली म्हणजे पूर्वी इथे असणारी गावं या पाणी साठ्यातून डोकावी लागली आहेत. आत्ता जर माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर अशा प्रकारे हे जे मंदिर आहे जैन मंदिर आहे जे आंबेगाव म्हणजे आंबेगाव तालुका जो आपण म्हणतो ते आंबेगाव गाव इथे होतं आणि या गावातलं हेच ते जैन मंदिर जे आता पाणी साठ्यातून उघडा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ज्या आठवणी आहेत त्या गावकऱ्यांच्या या पुढे येताना दिसतंय आपल्याला. खरं तर आंबेगाव तालुका म्हटलं जातं मात्र जे आंबेगाव गाव आहे ते कुठे आहे तर या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये आहे. आणि ही जी गावं आहेत ती विस्थापित झाली आणि त्याच्यानंतर या पाणी साठ्यावर खरं तर खालचा जो भाग आहे तो शेती सिंचनाखाली आला, पाण्याने समृद्ध बनला, त्याच्यावर त्या गावाचा विकास झाला. मात्र ह्या गावामधून जी लोक विस्थापित झाली त्यांची दुःख तशीच आहेत. आणि पुन्हा एकदा जेव्हा पाणीसाठा कमी होतो आणि अशा पद्धतीने मंदिर हे उघडं पडतं तेव्हा त्यांच्या जखमाही जणू काही उघड्या पडतात असं मला पाहायला मिळालं. आणि तेच जाणून घेण्यासाठी त्या गावकऱ्यांशी आपण बोलूयात. हे जे मंदिर आहे आता इथे काय इथे तुमच्या आठवणी आहेत, इथे गावामध्ये कुठे आपलं घर होतं किंवा काय आता हे सगळं पाणीसाठी कमी झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हे एक एक दृश्य आठवतं. हे मंदिर जे आहे मध्ये रस्ता आहे, पाणी हा हम्म, बाजारपेठेचा रस्ता आहे हम्म, तिथं ते आपण पुढून तिथपर्यंत बाजारपेठ होती. हम्म, आणि मंदिराच्या बरोबर समोर माझं घर होतं, अच्छा. अगदी समोर, मध्ये रस्ता आणि समोर घर. हम्म, 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 उठलं तरी मंदिराचं दर्शन व्हायचं, देवाचं दर्शन व्हायचं. हम्म, अशा पद्धतीने ही मोठी बाजारपेठ होती आंबेगावची हम्म, हम्म, त्यावेळेची. हम्म, हम्म, आणि सरळ खाली नदीकडं महादेव मंदिर होतं, असं नदीकडे जायला होतं. असं मंदिराला वळसा घालून पुढं शेजारीच गणपती मंदिर होतं, राम मंदिर होतं. हम्म, पुढे गेलं का हे बादशाबाई नामदार यांचं घर होतं. हम्म, पुढं राऊळ म्हणून आडनाव होते, त्यांचं घर होतं. मराठी शाळा होती, मोठं पटांगण होतं. नंतर पुढं म्हणजे हे तालुक्याचंच गाव होतं, इथं बाजारपेठ होती मुख्य. आणि हे जे मावळ होतं इथे संपूर्ण यायचं म्हणजे संपूर्ण मावळ काही पण. इथं भाताच्या गिरण्या होत्या, वर लाईटची सोय नव्हती त्यावेळेस. त्यामुळे इथल्या भाताच्या गिरण्या लोक बैलगाडीतून रोज 25-30 खटारा गाड्या रोज भात यायचं भरडायला. त्यानंतर हिरडा हा प्रमुख इकडचं सगळ्या उत्पन्नाचं साधन आहे बरोबर, आदिवासी. आदिवासींचं मुख्य त्यावेळेस आदिवासींचा जो हिरडा उत्पन्न व्हायचा त्याला बाजारपेठ मेन आंबेगावच होती. एका बुधवारचा बाजार असायचा. बाजाराच्या दिवशी आंबेगाव बाजारात जवळजवळ 2 ते 3 ट्रक भरल एवढी आवक व्हायची रोज दर बाजारी. आणि इतर आठवडा मिळून तेवढीच आवक व्हायची परत. त्याशिवाय पर्याय नव्हता लोकांना. आणि शिवाय इथले जे किराणा दुकानदार होते त्या किराणा दुकानदारांचं, आता आपण कसं परचुटनच्या गाड्या येतात किराण्याच्या भरून, प्रत्येक दुकानदाराचा थोडा थोडा माल असतो. पण त्यावेळेस तसं नव्हतं, एका दुकानदाराची पूर्ण गाडी भरून यायची. इतकी मोठी म्हणजे व्यापार पण मोठा होता. मोठी मोठी अशी बाजारपेठ होती. आणि ह्या सगळ्या ज्या आठवणी जर आपण पाहिल्या तर तुम्हाला कळेल या गावाची समृद्धता काय होती. तुम्ही काय सांगाल, काय आठवणी? आम्ही आता येतो म्हणजे ह्या गावामध्ये आलं आमचं पुनर्वसन आता इथं झालं तिथून. पण ज्या वेळेला आम्ही इथं होतो त्यावेळेला आमच्या वडिलांचं पण याचं लोहारकीचं हे असायचं. आपले लोकांशी चालायचं. त्यावेळेला बाजार असायचा, 3 दिवस बाजार असायचं. दर बुधवार बाजारला फुल गर्दी असायची. त्यावेळेला काय 25 पैसे 50 पैसे अशी मजुरी असायची. पण पूर्ण असं हे चालू असायचं. संपूर्ण मावळ भागातील लोक आपली इथे यायचे. आमचे वडील दिवस दिवस रात्री 7-7 वाजेपर्यंत दुकान चालू असायचे. इतक्यापर्यंत आणि याचे पण होते बैलगाड्यांचे चाक. निश्चित ही जी समृद्धता आहे ना ती मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मूळ विषयाकडे आपण येणार आहोत. काय कशा पद्धतीने गाव होते, या गावातील लोक होती? ही तालुक्याचं गाव होतं आणि तालुक्याच्या गावात सगळी 40 गावचा बाजार इथं भरायचा. ते सगळे जाती धर्माची एक विचारणी राहायची. पण आता गेलं सगळं, गाव गेल्यामुळे सगळं विस्थापित झाल्यामुळे सगळं एक साईडला झाले सगळे लोक. त्याच्यातलं निम्म गाव संपलंय. अच्छा, म्हणजे ही गावगाड्यातली जी लोक होती ना ती खरं तर ह्या गावाच्या सगळ्या ज्या काही समृद्ध आठवणी आहेत त्या आपल्याला सांगतात. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हे गाव किती समृद्ध होतं. मात्र हे गाव विस्थापित झालं आणि विस्थापित झाल्यानंतर इथं जे काही पुनर्वसन व्हायला हवं होतं त्यांच्या ज्या जखमा आहेत त्या मात्र अजून तशाच ओल्या आहेत. कारण
ह्या गावातली लोक विस्थापित झाली, त्यांना ठिकठिकाणी त्या जागा दिल्या गेल्या. म्हणजे केवळ इथलंच दुःख नाही, जिथं जिथं राज्यामध्ये धरणं केली गेली त्यांचे जे पुनर्वसनाचे प्रश्न मी म्हणतोय, अगदी कोयना धरणापासून तर छोट्या मोठ्या धरणांपर्यंत जे पुनर्वसनाचे प्रश्न बाकी राहिले आणि अशा पद्धतीने जेव्हा पाणीसाठा कमी होतो तेव्हा त्या विस्थापितांचे प्रश्न समोर येतात. माझ्यासोबत आता बादशाह इनामदार आहेत, जे याच गावामध्ये राहत होते. काय पुनर्वसनाचे प्रश्न आहेत आपले आणि पाहतोय आपण की एकीकडं ह्या सगळ्या गावाच्या जेव्हा आठवणी जाग्या होतात तेव्हा हे सुद्धा प्रश्न जखम म्हणून पुन्हा बळबळत आहेत. गावाचं पुनर्वसन झालेले जी लोक आहेत त्यांची इतकी दुर्दशा आहे आणि दुरावस्था आहे का आजच्या कंडिशनला सकाळी खाल्लं का संध्याकाळी जेवणाचे वांदे आहेत. इथनं गाव उठताना पाण्याचा प्रवाह वाढत चालला. गाव भीतीच्या गावात भीतीमुळे लोक उठत गाव सोडत गेली. एका टायमाला गाव उठलं नाही. जशी पाण्याची प्रवाह वाढत गेला तशी लोक जशी जागा भेटेल गोडेगाव गावठाण फलावडे वचपे इकडे तिकडे लोक. पण आजही त्या लोकांचे प्रॉपर्टी कार्ड झालेलं नाही. त्या सिटी सर्वे मध्ये कुठली कायदेशीर नोंद नाही. त्या गावातल्या कुठल्याही माणसाला कर्ज घ्यायचं ठरलं घरावर स्वतःच्या घरावर कर्ज घ्यायचे तर बँक कागदपत्र फेकून देते. कागदपत्रावर लोन होत नाही. म्हणजे याचा अर्थ आम्हाला गावठाण जे दिलंय ते अनलिगली पद्धतीने दिलेलं आहे. गावामध्ये कुठल्याही नागरी सुविधा नाही. आज सुद्धा आमच्या पाण्यावर अख्खा महाराष्ट्र जगतोय, परंतु आमच्या लोकांना ही भूमिका जागावी लागते की तुम्ही बाहेरून आले पोट भरायला, तुमच्या मावळात काय पिकलं असतं. पण त्यांनी ज्या जागा आम्हाला दिल्या त्यांना असं वाटतं की आम्ही फुकट दिल्यात. पण आमच्या पाण्यामुळे ते सुपीक झालेत. आमच्या पाण्यामुळे त्यांचा प्रवाह झाला. कारण नंतरची अवस्था होती का 10 पैशाला पाण्याचा हंडा 10 पैशाला पाण्याचा ग्लास अशी परिस्थिती. आमच्या पाण्यावर त्यांचा विकास झाला किंवा हिरवी शेती दिसायला लागली ते विसरलेत. आणि राजकीय नेत्यांनी आमचा पूर्ण फायदा घेतला. आमचा कुठल्याही आम्हाला सुविधा दिलेल्या नाहीत. निश्चित हा हा जो प्रश्न आहे ना तो इतका भयानक आहे. म्हणजे बघा, केवळ इथेच नाही, संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे धरणा विस्थापितांचे प्रश्न आहेत ते अशाच पद्धतीचे आहेत. असं म्हटलं जातं की ह्या भागामध्ये जी लोक राहायची तेव्हा या धरणाचं काम सुरू झालं तेव्हा हे धरण बांधताना मी धरण बांधते बाई माझं मरण बांधते असं गाणं गायलं जायचं. कारण त्यांना त्यावेळेस समजलं होतं की आम्ही जर इथून विस्थापित झालो आमची घरदारं उघड्यावर येतील आणि आमचे संसार उघड्यावर येतील. आणि आज तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. किती टक्के लोकांचं पुनर्वसन झाले हा खरं तर सगळा अभ्यासाचा भाग आहे. आज आपण इथे आल्यानंतर हा धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर आपल्याला हे जैन मंदिर दिसतं. इथलं जे आंबेगाव आहे ते पुन्हा एकदा डोकावू लागतं. आणि आजूबाजूला जर माझ्या पाहिलं इथं तर अशा पद्धतीने अनेक जे पर्यटक आहेत ज्यांना ज्यांना आता समजते की हे जे काही धरण आहे पाणीसाठा कमी झालाय ते सगळे इथं येऊन हा सगळा काही पाणीसाठ्याखाली दडलेला जो काही गावाचा भाग आहे तो पाहण्याचा प्रयत्न करतात. इथलं मंदिर हे प्रत्येकाला आकर्षक वाटतं. मात्र कधी काळी इथे हा संपूर्ण गावगाडा चालला जायचा. इथली जी लोक आहेत त्यांच्याही मनामध्ये काही स्वप्न होती. त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांनी थोडं थोडं करून हे सगळं गोळा केलेलं जे काही प्रपंच होते ते उघड्यावर पडले. आणि आता जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आता ह्या गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांचे जे प्रश्न आहेत ते अजून तसेच प्रलंबित आहेत. एकीकडे आपल्याला हे आंबेगाव जे गाव आहे ते केवळ अशा पद्धतीने पाणीसाठा कमी झाल्यानंतरच पाहायला मिळतं. खरं तर हे आंबेगाव विस्थापित झालंय कुठं हाच त्यांचा खरा सवाल आहे. आणि या ज्या धरणग्रस्तांचे प्रश्न आहेत त्याकडे सरकार गांभीर्याने पाहणार कधी हा खरा प्रश्न आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, गोडेगाव.